नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। एसएससी बॅच 1981 सेकंडरी स्कूल चिरनेर तालुका उरण या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचे सहल महड, तुळजापूर, अक्कलकोट, पंढरपूर व जेजुरी येथे शुक्रवार दिनांक 14 ऑगस्ट 2026 ते रविवार दिनांक 16 ऑगस्ट 2026 या दिवशी आयोजित केली। या सहलीमध्ये 23 वर्गमित्रांच्या जोड्यांनी सहभाग घेतला। 45 वर्षांनंतर 45 जण एकत्र येऊन सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन सहलीचा आनंद द्विगुणित केला। एकमेकांची विचारपूस, हितगुज, गप्पा, भेंड्या, विनोद, गायन, नृत्य, नाटिका सादर केल्या। सर्वांनी सहलीतून नव ऊर्जा मिळाली। सहलीचे आयोजन उद्योगपती श्री राजाशेठ खारपाटील व त्यांची पत्नी सुनीता यांनी केले। त्याला साथ अर्जुन मोकल, वकील मनोहर व सुप्रिया पाटील, माजी मुख्याध्यापक घनश्याम पाटील, माजी सरपंच संतोष चिर्लेकर व एसएससी बॅच 1981 सर्व वर्गमित्रांनी केले। यापूर्वी एसएससी बॅच 1981 ची सहल मुरुड जंजिरा येथे, एकविरा मंदिर, कळंबुसरे येथे, पावसाळी सहल लोणावळा, कारलेभाजे येथे, प्रतापगड, महाबळेश्वर येथे 2 वेळा, गणपतीपुळे, कोकण दर्शन, गोवा, कोल्हापूर येथे दरवर्षी गटारीचे व पोपटीचे आयोजन चिरनेर, कळंबुसरे येथे। सर्व वर्गमित्रांचा सहलीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग हेच एसएससी बॅच 1981 बॅचचे वैशिष्ट्य। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खारपाटील, चिरनेर। एसएससी बॅच 1981 सेकंडरी स्कूल चिरनेर या बॅचची सहल चिरनेर येथून महड, अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर, शिखर, सिंगणापूर, जेजुरी या ठिकाणी दिनांक 14/8/26 ते 16/8/26 या दिवशी आयोजित करण्यात आली होती। ही सहल खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली। सर्वांनी एकत्रित येऊन विचारपूस, गप्पा, भेंड्या, विनोद, गायन, नृत्य, नाटिका यांचे सादरीकरण केले। सहलीतून सर्वांना नवऊर्जा मिळाली।
सहलीचा आर्थिक भार उद्योगपती श्री राजाशेठ खारपाटील, त्यांच्या पत्नी सौभाग्यवती सुनीता खारपाटील, वकील श्री मनोहर पाटील, सौ सुप्रिया पाटील यांनी उचलला. सहलीचे आयोजन श्री अर्जुन मोकल, माजी मुख्याध्यापक श्री घनश्याम पाटील, समाजसेवक सतीश पाटील, माजी सरपंच संतोष चिर्लेकर, श्री विकास पाटील, सौ गीताई चिर्लेकर यांनी केलं. सर्व वर्गमित्रांनी जोडप्यांनी उपस्थित राहून सहकार्य केले. एकूण 45 जणांनी सहभाग घेतला आणि या बॅचला बरोबर 45 वर्षे पूर्ण झाली. हे याचं वैशिष्ट्य आहे. धन्यवाद. आणि एकमेकांना सहकार्य करतात किंवा त्यांच्या सुखदुःखात सामील होऊन त्यांना आधार देतात, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. पुन्हा एकदा सर्वांचा आभार आणि धन्यवाद.